त्याला बघत, ते दांडा जाड झालाय की तो व्यक्ती जाड झाला तर कोणच बघत नाही, कोण ढुंकून पण बघायला बघत नाही. म्हणून ह्या गोष्टीची जाणीव सिंधुदुर्गाच्या आणि कोकणाच्या जनतेने केली पाहिजे. हे आमचे जे काही प्रतिस्पर्धी आणि विरोधक ज्याला आपण म्हणतो, छत्रपती शिवरायांच्या नावाचा वापर फक्त राजकारणासाठी करायचा. केसरकर साहेब, आपल्याला आश्चर्य वाटेल, आज मुद्दामून तुम्ही राहुल गांधीजींचं ट्विट बघा, याला आता चपलानी मारायचं की बुटानी मारायचं हा आता पर्याय. म्हणजे अशा लोकांना हे आपल्या देशाचे नेते म्हणून पाहतायत है ना. शिवरायांचं नाव घेण्याचा पण अधिकार आहे का? हा खरंच विचार ह्या पुढे महाराष्ट्राच्या आणि देशाची जनतेने करायला पाहिजे. ज्या नालायकाला शिवरायांची जयंतीच्या दिवशी अगर श्रद्धांजलीचा उल्लेख अगर तो करू पाहतोय, तर त्याला परत या महाराष्ट्राच्या भूमीवर पाऊल ठेवायला द्यायचं का? हा विचार महाराष्ट्राच्या जनतेने या निमित्ताने करायला पाहिजे. म्हणजे नुसतं शिवरायांच्या नावाने राजकारण करायचं आणि अशा पद्धतीची भूमिका त्या वेळी घ्यायची. म्हणूनच त्या लोकांना आता घरी बसवलाय ना. तिसरा टर्म दिलेला आमच्या आदरणीय मोदी साहेबांना परत एकदा नेतृत्व दिलाय. आणि त्या दिवशी मोदी साहेबांनी लोकसभेमध्ये चांगला उल्लेख केला की बाबा आमची फक्त तिसरी टर्म झाली आहे, अजून 25-30 वर्ष बाकी आहे, फक्त तिसरीच आहे. म्हणजे आता राहुल गांधीला नंतर वृद्धाश्रम पर्यंत ठेवायला लागेल असापर्यंतचा प्रवास आहे. आणि म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टीची दखल जनता म्हणून, मतदार म्हणून ह्या निमित्ताने निश्चित पद्धतीने घ्यायला पाहिजे. महाराष्ट्राचं सरकार म्हणून आम्ही आपल्याला विश्वास देतो. आमच्या पीडब्ल्यूडीचे केडी आहेत, दिवस रात्र काम करतायत, त्यांनाही हा डाग पीडब्ल्यूडीवरचा पुसून टाकायचा आहे. कारण का त्यावेळी ज्या पद्धतीने आमच्या सिंधुदुर्ग असेल, आमचे महाराष्ट्र असेल, आमच्या पीडब्ल्यू खात्यावर जो काही काळा ठपका लागलाय, केनीजी ह्या निमित्ताने आपण कृतीतून तो पुसून काढायचा आहे. आणि लोकांना अभिमान वाटला पाहिजे, लोकांनी कौतुक करायला पाहिजे किंवा अन्य राज्यांनी या प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी इथे आला पाहिजे की बाबा ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या सरकारने त्या मालवणमध्ये ज्या पद्धतीने पुतळा उभारलाय, स्मारक उभारलाय, तो आम्हाला आमच्या राज्यात पण उभं करायचं आहे. अशा पद्धतीचं कौतुक करण्यासाठी लोक इथे आले पाहिजे. या पद्धतीचं काम तुमच्याकडून अपेक्षित आहे. बाकी सगळा पाठिंबा आमच्या तुमच्याबरोबर आहे. वेळोवेळी आम्ही तर तुमच्याबरोबर आढावा घेतोय, कलेक्टर आढावा घेताय. मी आमच्या एसपीना पण सांगेन की तुम्ही नुसतं स्मारक बनत असताना पर्यंत थांबू नका, बनताना पण तुमच्या पोलिसांना इथे लक्ष ठेवायला सांगा. कारण का मस्ती करणारे लोक आपल्या इकडे कमी नाहीत, ज्याचे उल्लेख निलेश साहेबांनी आपल्या भाषणात केलेला आहे. कुठलाही गालबोट या प्रकल्पाला लागता कामा नये, याची दक्षता प्रशासनाने या निमित्ताने घेतली पाहिजे. हे मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या जिल्ह्याच्या प्रशासनाला सांगून जातो. कारण काय हा आता जिल्ह्याचं नेतृत्व असेल, महाराष्ट्राचं नेतृत्व असेल, या भागाचे खासदार स्वतः राणेसाहेब आहेत, आमदार स्वतः निलेश साहेब आहेत, राज्याचे मुख्यमंत्री स्वतः फडणवीस साहेब आहेत, उपमुख्यमंत्री आमचे शिंदे साहेब आहेत, दुसरे उपमुख्यमंत्री आमचे अजितदादा आहेत. आता आमच्या ह्या राज्यामध्ये अशी कुठलीही चुकीची घटना परत घडता कामा नये याची काळजी आमच्या प्रशासनाच्या माध्यमातून घेतली पाहिजे. तुम्हाला जी मदत राज्य सरकार म्हणून, जी मदत पालकमंत्री म्हणून तुमच्या मागे उभी करायची आहे, जी ताकद उभी करायची आहे, ती आम्ही निश्चित पद्धतीने उभी करू. एवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो. आज मोठ्या संख्येने आपण शिवप्रेमी म्हणून सगळं इथे आलेला आहे. आमच्या फडणवीस साहेबांची संकल्पना आहे, विचार आहे की हा पुतळा लवकरात लवकर उभा राहावा, अशा पद्धतीची त्यांची मानस आहे आणि त्या पद्धतीची तयारी महाराष्ट्र सरकार म्हणून करतो. आज जसं पायाभरणीसाठी आपण इथे उपस्थित राहिलो, तसंच लवकरच आपण ह्या स्मारकाच्या उद्घाटनासाठी ह्याच्यापेक्षाही भव्य असा कार्यक्रम करून मोठ्यातल्या मोठ्या मान्यवर इथे आणून त्याही
उद्घाटनाचा कार्यक्रम त्या निमित्ताने करू, एवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो. परत एकदा सगळे मान्यवर इथे आले. या राज्य सरकारच्या कार्यक्रमाला त्यांनी आशीर्वाद दिले. आवर्जून आमचे कोळंबकर साहेब पण आहेत. चांगला पायगुण आहे. कोळंबकर साहेब पायभरणीमध्ये आले म्हणजे आता सगळं सुलभ होईल असा माझा विश्वास आहे. आणि कालच तरी त्यांचा मोठा सत्कार आमच्या मालवणमध्ये झालेला आहे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये. मला नाही वाटत कोण त्यांच्या आता भविष्यामध्ये आजूबाजू पण येईल. आमची तिसऱ्या टर्म मध्ये दमछाक होते. हे 9 टर्म लढून बसलेले आहेत मुंबईमध्ये. आणि खरं म्हटलं तुम्ही तुमच्या सत्काराबरोबर ना एक महाविद्यालय उघडा आमच्यासारख्या आमदारांचं. जनसंपर्क कसा असावा म्हणजे खुर्ची आणि त्यांचा अतूट नातं आहे. फेविकॉलचा मजबूत जोड आहे. म्हणजे कोळंबकर साहेबांसारखा जनसंपर्क राज्यात नाही देशामध्ये कोणाचं होऊ शकत नाही. एवढं विश्वासाने मी तुम्हाला सांगतो. साहेबांना हेही सांगेन, साहेबांनी काल सत्कार करत असताना त्या सत्काराच्या भाषणामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये भंडारी समाजासाठी एक भंडारी समाजाचं भवन आम्ही निर्माण करू असं साहेबांनी शब्द दिलेला आहे. साहेब तुमच्या चेला म्हणून भवनासाठी जेवढे पैसे लागतील पैसे देण्याचा शब्द जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी तुमच्या या कार्यक्रमाला तुम्हाला देतो. आपण जागा निश्चित करा. लागणारी सगळी निधी आपल्याला उपलब्ध केली जाईल एवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो. परत एकदा आपण सगळे इथे आलात, आशीर्वाद देण्यासाठी आलात. मनापासून आपले आभार मानतो. शिवजयंतीचे परत एकदा आपल्याला